वेलकम टू डे 43 ऑफ 100 डे फिटनेस चॅलेंज. दसऱ्याच्या निमित्त आपण चालू घरी. आज दसरा आहे म्हणून प्रत्येक गाडीवरती तुम्ही पाहू शकता की फूल वगैरे आहे. तर इकडे मी मुंबई पुणे हायवेवरती आहे आणि इकडं चालता मला खूपच चांगला नजारा दिसला म्हणून मी इथं थांबलो. तर हे पाठी दिसणारे जे फुलं आहेत त्यांनी मला ते आकर्षित वाटले म्हणून मी इकडे थांबलो. आणि हे बघा फुलं किती मस्त दिसत आहेत. मी एवढा मस्त नसत दिसत पण फुलं मस्त दिसत आहेत. मी इथं थांबलो कारण की तुम्हाला दाखवायचं होतं की महाराष्ट्र पण स्वित्झर्लंडपेक्षा कमी नाही. याचा अर्थ का बोलतो मी असं, तर इथं पहा, ते बघा किती मस्त दृश्य आहे. हे आमच्या महाराष्ट्र आहे, स्वित्झर्लंडपेक्षाही चांगलं आहे. हां, तुम्हाला माहीत पडेल इतकं मस्त दृश्य. जो मुंबई पुणे हायवे इकडे या, खूप चांगले दृश्य बघायला भेटणार. जसे या म्हशी चरताय आणि खूप मस्त ग्राउंड आहे. तर मी पूर्ण रेनकोट वगैरे घालून रेडी झालो आणि पाऊसच थांबला. इकडे खूप सारे क्यूट असे माकडांचे पिल्लं आणि माकडं दिसून येतील तुम्हाला लोणावळ्यामध्ये पूर्णपणे. आता ही आहे त्याच्या मुलाच्या केसांमधनं जुवा वगैरे काढते. एक बाळ माझ्याजवळ आलं. काय पाहिजे तुला चिक्की देऊ शकतो का मी? त्याला वाटतं मी लोणावळा चिक्की दिलेला. काढत त्यात हिसकून घेऊन गेला आणि हे दुसरं उभं राहिलं इथं. आता तुला नाही भेटणार, जा त्याकडनं घे, जा. काय नाही भेटणार तुला, जा. मुंबईला पोहोचेपर्यंत संध्याकाळचे 7-8 वाजले होते आणि देवी मातेचं विसर्जन चालू आहे इकडं. तर आज तर काय एक्सरसाइज करता आली नाही, पण टेन्शन नको मित्रांनो. आज सुट्टी झाली तर काय झालं, आपण संडेला रेस्ट न करता आपण एक्सरसाइज करू आणि जिमला जाऊ. मी तुमचा मुंबईकर फायनली मुंबईमध्ये. आयुष्याला सुंदर आहे मित्रांनो, मजा करा.